भेंडीच्या पाड्याला नक्कीच विनंती असेल मित्रांनो, सेपरेशन लावून घ्या की आपल्याला अजून सामने खेळवायचे असतील, काय टीम मीटिंग असेल तुम्ही लगेच करा आणि लगेच सेपरेशन लावून घ्या. भेंडीपाडा आणि अंबरनाथ, भेंडीपाडा आणि अंबरनाथ मध्ये टफ फाईट पाहायला भेटेल. भेंडीचा पाडा टॉस विन जिंकला गेला. अंबरनाथ संघाला विनंती असेल की तुम्ही नक्कीच सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची असेल, तुम्हाला सुद्धा विनंती असेल मित्रांनो, सरकारी करा तुम्ही. मॅचचा मॅच सागर असेल हिरो, सागर हिरो तरला गेला मॅचचा मॅचचा तर तिला टालेंटचा गजर करा. सागरने काय फलंदाजी करताना पाहायला भेटला. सागर मॅचचा मॅचचा हिरो तरला गेला, दैसर संघाचा सागर. अंबरनाथ संघ फलंदाजाची जोडी आपल्याला पाहायला भेटला. धमाकेदार फलंदाजी करताना असं पाहायला भेटतील का, तर चला दोन्ही संघाला बनावयाच्या शुभेच्छा असतील. दोन्ही संघाला ईश्वरला असेल सन्नी आणि ऋतिक, नोग ईश्वरला असेल तर ऋतिक आणि ईश्वरला असेल सन्नी आपल्या संघासाठी कुठल्या पद्धतीने फलंदाजी करेल. अंबरनाथ संघाला नक्कीच चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. का भेंडी संघ असेल, भेंडी संघाला पण चांगली फलंदाजी करावी लागेल, की दोन्ही संघ ताकदीचे संघ असतील. दोन्ही संघाला आपल्या आपल्या पद्धतीने खेळावी लागेलच. बॉलिंगला सज्ज झाला अजय कुठल्या पद्धतीने चेंडू हातलेल ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटतील या खेळपट्टीवरती. अजय बॉलिंगला सज्ज झालाय. तुला सांगला तिकडे धावू नको. काय रे मागवलं हा चला पंच नक्कीच मैदानावरती जा की पंचांची मांग करत असतील. पंचां तुम्ही आम्हाला कळवसाल तेव्हा आम्हाला इथं द्यावा लागेल. काय व्हाईट चेंडू असेल काय नो चेंडू असेल ते तुम्ही कळवला तेव्हा आम्हाला माहिती पडेल. तर मित्रांनो तुम्हाला विनंती असेल की जो पंच देईल तेच तुम्हाला मान्य करावे लागेल. पंचावरती नक्की दबाव ना देताना आपल्याला पाहायला भेटतं. पंचावरती जो दबाव देईल त्या संघाला टॅलेंट लावलं जाईल. तिला पहिला चेंडू घेऊन येताना पाहायला भेटतो. पहिला चेंडू पाहायला भेटेल आपल्या. पहिल्या चेंडूवरती काय घडेल. पहिला चेंडू फेकून दिलाय शिवाजी तलांडू फेकून दिला. 4 धावांसाठी ब्रँड चौकार. सन्नीच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय. काय क्रिकेट खेळतोय सन्नी असते सामनी. जसा चेंडू आला तसा हलक्या हाताने कनेक्ट केला आणि पाठीमागे लगेच 4 धावा कनेक्ट झाल्या. सन्नीच्या खात्यामध्ये 4 धावा येताना पाहायला भेटल्या. 1 चेंडू आणि 4 धावा. अंबरनाथ संघ काय कमबॅक करून दाखवतो. पहिला चेंडू 1 चेंडू आणि 4 धावा. चला दुसऱ्या चेंडूवरती काय घडेल. पहिल्या चेंडूवरती 4 धावा येताना पाहायला भेटला. तर तुला दुसऱ्या चेंडूवरती काय घडेल ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. दुसऱ्या चेंडूवरती सनी काय करेल. दुसरा चेंडू फेकून दिला सीमारेषे पार. शिवाजी तलवाराने वाढ देता झटकार. काय फलंदाजी करताना पाहायला भेटते सनी. 2 चेंडू आणि 10 धावा ठोकल्या गेला सनीच्या बॅटीतून. 2 चेंडू आणि 10 धावा. काय फलंदाजी करताना पाहायला भेटा अंबरनाथ संघाकडून. अंबरनाथ संघाला पण माहिती असेल आपल्याला धावा ठोकावीच लागतील. की भेंडी संघ असेल आपल्या सामनी. या संघ पण कमी नसेल, हे संघ पण ताकदीचा संघ असेल. दोन्ही संघामध्ये टफ फाईट आपल्याला पाहायला भेटेल या मैदानावरती.
तर चला तिसरा चेंडू घेऊन येताना पाहायला भेटला. तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल ती सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. तर चला तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल ती सुद्धा आपल्याला नक्की ज्या खेळपट्टीवरती तिसऱ्या चेंडू फेकी केली. तर तिसऱ्या चेंडूवरती नशिबाचा चौकार गेला सीमारेषे पार. 4 धावासाठी ब्रँड होता चौकार. काय नसीब पहा, नशिबाचा चौकार असेल. चेंडू किपरची विश फिडिंग पाहायला भेटतं. किपर फिरून आपल्याला गलती सूट पाहायला भेटतं. असं जर अशा पद्धतीचं जर विश्लेषण केला तर धावाचा डोंगर मोठा उभा करतील अंबरनाथ संघ. इथे अंबरनाथ संघाला बहुतेक मैदानावरती आम्ही सूट खेळताना पाहायला भेटला. चौथा चेंडू खेळची संधी होती. एक धाव घेतली. एकच धावावरती समाधान मानावे लागेल. 4 चेंडू ना 15 धावा. 4 चेंडू आणि 15 धावा. काय फलंदाजी करताना पाहायला भेटतं आपल्याला. 5वा चेंडू घेऊन येताना पाहायला भेटला. आता शेवट 5व्या चेंडूवरती काय गेलं तिसत पाहायला भेटायला. 5वा चेंडू फेकी केली. फेकी करताना डॉट पाहायला भेटतं. असे चेंडू जर तुम्ही पहिल्यापासून फेकले असते तर धावा कुठेतरी कमी असल्या असत्या. 5 चेंडू आणि 15 धावा. 5 चेंडू 15 धावा ठोकल्या गेल्या अंबरनाथ संघाचे एकूण. काय फलंदाजी करताना पाहायला भेटतो. आता शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. शेवटचा चेंडू फेकी केली. शेवटचा चेंडू तो टोलवलेला चेंडू असेल. या चेंडूवरती शत्रुसिंग असेल. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावचा प्रयत्न. एकच धावावरती समाधान मानावं लागेल आणि एकच धाव असेल. धावा असतील 16. वर समाप्त झाले आणि धावा झाल्या 16 धावा. सनी ना ऋतिक. आता फलंदाजी करताना पाहायला भेटला ऋतिक. सनीने तर आपली जागा भरून काढली. चांगली फलंदाजी करताना सुद्धा पाहायला भेटला सनी. नाव पहा सनी असेल. असं सनी देओल सारखे फटके मारेल का या मैदानावरती. नक्कीच आपल्याला फटका सुद्धा पाहायला भेटला. मोठा फटका सुद्धा सनीने मारला. तर ऋतिक काय करेल आपल्या संघासाठी. ऋतिकला मारावी लागेल. 16 धावा. बॉलिंगला पाहायला गेला सोमनाथ कुठल्या पद्धतीने बॉलिंग करेल का. सोमनाथला चांगल्या पद्धतीने बॉलिंग करावी लागेल. आणि ऋतिक असेल फलंदाजी करताना पाहायला भेटला. ऋतिक आपल्या नावाची छाप तुम्हाला सोडावी लागेल. आपल्या नावाचा डंका वाजवशील का या मैदानावरती. नक्की तुझ्यावरती संघाचा भरोसा असेल. तसं घाबरू नको की सन्या असेल तुझ्या जोडीला. नक्कीच चांगली फलंदाजी करून पाहायला भेटेल. चांगली फलंदाजी अंबरनाथ संघाने सुरुवात तर चांगली केली. 16 धावा दाखवून दिल्या या खेळपट्टीवरती. तिला बॉलिंगला सज्ज झालाय. पहिला चेंडू फेकलाय. किती धावा येतील. शत्रुसिंग धावत असतील. शर्यत लागल्या चेंडूच्या भागा. आता पाहायला भेटेल त्या चेंडू फेकी करेल तर वर. 2 धावा. नक्की 2 धावा घेतल्या. 2 धावावरती समाधान मानावे लागेल. शत्रुसिंग पाहायला गेला तर खूप लांबून शत्रुसिंग आला होता आणि चक्की 2च धावा दिल्या. 1 चेंडू आणि 7 18 धावा. 2 चेंडू 18 धावा होताना पाहायला भेटतात. 1 चेंडू 18 धावा. 1 चेंडू 18 धावा. आता दुसऱ्या चेंडूवरती काय करेल ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. तिला गेम बदल करत असतात की चेंडू कुठल्या दिशेने मारेल ते नक्कीच कॅप्टनला तुमच्या माहिती असतं. कुठल्या पद्धतीचा चेंडू मारेल. कुठल्या पद्धतीचा चेंडू हादलावा असेल. 1 चेंडू 18 धावा. दुसऱ्या चेंडूवरती काय घडेल ती सुद्धा पाहायला भेटेल. दुसरा चेंडू वाईडची दिशा. नक्कीच आपल्याला पंच लगेच कळलं होतं की वाईड असेल. या पंचचा नक्कीच मनापासून आभार असेल की पंच चांगली लाईव्ह वर्धा असेल तरी नक्कीच ध्यान चांगला ठेवत असेल की चेंडू कुठल्या दिशेने वळत असेल. तिला दुसरा चेंडू घेऊन येताना पाहायला भेटला. दुसऱ्या चेंडूवरती काय घडेल. दुसरा चेंडू टोलवला गेला. चेल आणि फलंदाजाचा कपला खेळ. फलंदाज आउट पाहायला भेटतो. तो देखील 19 धावा. 3 चेंडू 19 धावा. 2 चेंडू 19 धावा अंबरनाथ संघाच्या. दिलखुश. आता याची जागा भरून काढला गेलं दिलखुश. तर दिलखुशला फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. तर दिलखुश चांगली फलंदाजी कर. एक नाव पाहायला गेला तर एक शानदार नाव इथे तुला दिला गेला दिलखुश. 2 चेंडू आणि 19 धावा.
2 चेंडू 19 धावा दिलखुशला फलंदाजी करताना पाहायला भेटला. या मैदानावरती अंबरनाथ संघाचा फलंदाज असेल. आपल्या बॅटवरना किती हाणेल किती ठेवेल ते आपल्याला या मैदानावरती नक्कीच माहिती पडेल. प्रत्येक फलंदाजाचा स्वप्न असतं की जेव्हा मला मैदानावरती संधी भेटेल तेव्हा मी जाऊन माझ्या संघासाठी माझ्या जितक्या धावा होतील तितक्या धावा मी ठोकून देईन. पण तुम्हाला संधी भेटली ना मित्रांनो की तुम्ही समजते की माझ्यासारखा कोणी नसेल आणि कधी लेफ्टी तर कधी रायटी अशी फलंदाजी सुद्धा आम्हाला पाहायला भेटतं. तर तुला संधी भेटली ना तर आपल्या संघाकडे दाखल की या मैदानावरती खेळलो दुसऱ्या मैदानावरती सुद्धा मला संधी देण्याची चान्स असेल की नाही. तुला आता फलंदाजी करावीच लागेल. नाव असेल दिलखुश. सनी असेल इशाकला. सनीची बॅट तळपत असेल तडफडत असेल की मला कधी इशाक भेटत असेल. तर सनीच्या बॅटिंगमधून सगळ्यांना अपेक्षा असतील की सनीच्या बॅटीतून आपल्याला मोठे फटके मारायला मोठे फटके पाहायला भेटतात. तर चला तिसरा चेंडू घेऊन येताना पाहायला भेटला. तिला सनी काय करेल चेंडू तर ठेवलेला आहे. शत्रुसिंग धावताना पाहायला भेटला. एक धाव तर घेतली दुसऱ्या धावाचे प्रयत्न असेल आणि एकच धावावरती समाधान मानावी लागेल. तिला कमबॅक करून द्या करते बॉलर बी की मला पण एक धावा कुठेतरी थांबावं लागेल. सोमनाथ असेल तर सोमनाथला सुद्धा कमबॅक करून देताना पाहायला भेटतं. तो नरेशला कुठेतरी सनी असेल सामने सनी असेल याच फलंदाजाची वाट पाहत होती प्रेक्षक ही सनी कधी येईल इशाकला ना आम्हाला पाहायला भेटतील मोठा फटका. चौथा चेंडू घेऊन येताना पाहायला भेटला. फेकून दिला सीमारेषे पार आहे. एजी रीतीने 6 धावा येताना पाहायला भेटला सनीच्या बॅटीतून. म्हणजे पहिलाच घोषणा केली होती की सनीच्या बॅटीतून आपल्याला प्रत्येक चेंडूवरती 6 धावा पाहायला भेटतील का. धावा झाल्या त्या 5 चेंडू 4 चेंडू आणि धावा 26 धावा. 4 चेंडू 26 धावा. पहा का एकदा देते अंबरनाथ संघ सनीच्या बॅटीतून चटकार कधी चौकार येताना पाहायला भेटला. 4 चेंडू आणि 26 धावा. संधी नक्कीच सनी ठरवून आले असेल की माझ्या नावाची छाप या मैदानावरती सोडीन आज. 5चा चेंडू घेऊन येताना पाहायला भेटला. ओपच्या दिशेला चेंडू शत्रुसिंग असेल तिथं चेंडू आणेल का. चेंडू आणला गेला. शत्रुसिंग काय करेल 2 धावा तर घेतल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि 2च धावा 48 धावा. 5 चेंडू 48 धावा. 28 28 धावा 28 धावा. 5 चेंडू 28 धावा. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती सनी काय करेल. शेवटच्या चेंडूवरती फेकला गेला. शत्रुसिंग असेल एक धाव तर घेतली. आता दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि पाहता पाहता दुसरी धाव पण पुरी. दुसरी धाव पण घेताना पाहायला भेटला. वाढ समाप तिथल्या धावा पाहायला गेल्या 30 धावा. 2 वर झाल्या ना 2 वर समाप्त झाल्या आणि 30 धावा टोकल्या गेल्या अंबरनाथ संघाने. सनीची वाट काय चालताना पाहायला भेटतं. पद्धतीचा खेळ सुद्धा पाहायला भेटतो. सनीला सुद्धा माहिती असेल की माझ्या वाडीतून चटकार चौकार येतील. जास्तीत जास्त मला इशाक घ्यावा लागेल. नक्कीच ठरवून आला की काय माझ्या नावाची छाप या मैदानावरती सोडून की काय आणि सोडावीच लागेल की आपल्याला फलंदाजी सुद्धा त्या पद्धतीने करताना पाहायला भेटते. सनी बॉलिंगला सज्ज झालाय धनेश. आता धनेशला काहीतरी कमबॅक करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी. तर धनेश तुला चेंडू कुठेतरी डोट काढावी लागतील. निर्धार चेंडू काढावीच लागतील. धनेशला कुठेतरी जादूची बॉलिंग करावी लागेल आज. तर धनेशवरची जिम्मेदारी असेल. धनेश आता जिम्मेदारी कुठल्या पद्धतीने निभवेल ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल या खेळपट्टीवरती. जा तिसऱ्या फलंदाज तयार राहा. तिला धनेशला बॉलिंगला सज्ज झाला. धनेश काढेल का. चेंडू फेकून दिला की काय. सीमारेषे पार. 4 धावासाठी जाता चौकार. 4 धावा येत होतील आणि 34 धावा. 1 चेंडू आणि 34 धावा लागल्या गेल्या अंबरनाथ संघाच्या. काय फलंदाजी करतो अंबरनाथ संघ. ठरवून आला की काय आज आपण या डोंगरासामने मोठा डोंगर उभं करू. बेंडी संघासामने एक बोल दुसरा बोल
पंच तुम्हाला काय केलं तर नक्कीच मित्रांनो पहा की दुसऱ्या चेंडूची मांग करतात की दुसरा चेंडू फेकी करा मैदानावरती. एक चेंडू 34 धावा. काय फलंदाजी करताना सुद्धा पाहायला भेटतो. पहिला चेंडू पहिला फायर केला 4 धावासाठी. 34 धावा लागल्या अंबरनाथ संघाच्या. काय फलंदाजी करताना पाहायला भेटतो अंबरनाथ संघ. एक ताकदीचा संघ सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. होलंडर नक्कीच मित्रांनो तुम्ही होलंडर लावून घ्या की लगेच चेंडूची फेकी मैदानावरती करा. दुसरा चेंडू फेकी केली. दुसरा चेंडू सुद्धा फेकला. दुसऱ्या चेंडूवरती किती धावा येतील? 4 धावा. सीमारेषी गाठली आणि 4 धावा. 38 धावा होताना पाहायला भेटतो अंबरनाथ संघाच्या. 2 चेंडू 38 धावा. काय फलंदाजी करतो. लगापाठचे 2 चौकार. इथं त्याच्या वाटेवरती पारदर्शी लावणारा असा वाटत असेल कोणी नसेल. फलंदाजीचं ताकदीची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटतात पण पारदर्शी लावणारा तुमचा कोणी इथे नसेल असं वाटत असेल. अशी जर आमच्यावरती जर फलंदाजी चांगली करताना पाहायला भेटला तर आम्हाला लाईव्ह करता पण रोशन दादा असेल आमच्या इकडचा त्यांनी नक्की 1000 रुपये आम्हाला लगेच ऑनलाईन केले. तिसऱ्या चेंडूवरती नो चेंडू फील्ड चेंडू असेल. नो चेंडू पाहायला भेटला. या धावा किती पंचा? 2 धावा. फिरिट चेंडूचा वापर असेल. फिरिटचा फायदा घेईल का? नो फॉलस फिरिट असेल. या चेंडूवरचा फायदा कशा पद्धतीने घेईल? फिरिट असेल चेंडू आणि सनी असेल फलंदाजी असेल सनी काय करेल फिरिट चेंडूवरती? विरकावेल का चेंडूला? आणि वाईटची दिशा. पंच आपल्याला कळवता नक्कीच धन्यवाद पंच तुमचा पण मनापासून की आम्हाला लगेच कळवला गेला. वाईटची दिशा. खराब चेंडू होता. खराब. या चेंडूला आमच्या दिशेमध्ये क्रिकेटच्या मध्ये पाहायला गेला खराब. या चेंडूवरती काय घडेल? चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषी पार. शिवाजी चितलवाणी येता वेंड्रेट षटकार. काय फटका सजवला सनीच्या बॅटिंगमधून. सज्ज रीतीचा क्रिकेट खेळताना सुद्धा पाहायला भेटत सनी एक हलक्या हाताने चेंडूला फेकून दिला सीमारेषी पार आणि 6 धावा सुद्धा येताना पाहायला भेटल्या. फिरिट चेंडू होता. किती धावा झाल्या? गोल 3 चेंडू आणि 47 धावा. काय धावा डोकल्या गेल्या. सनीच्या बॅटीतून षटकार कधी चौकारात पाहायला भेटतो आपल्याला. चौथा चेंडू घेऊन येताना पाहायला भेटल. चौथा चेंडू घेऊन पाहायला भेटला. चौथा चेंडूवरती काय करेल? चौथा चेंडू फेकून दिलाय. सीमारेषी पार. काय फलंदाजी करताना पाहायला भेटत सनी. प्रत्येक चेंडूला सीमारेषी पार पाठवेल की काय सनी? काय फलंदाजी करताना पाहायला भेटेल. नाव असेल सनी. आपल्या नावाची छाप सोडील का? सनीला सुद्धा माहिती असेल मला खेळावेच लागेल. मोठा डोंगर उभा करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. तर 5व्या चेंडूवरती काय घडेल? 5वा चेंडू जेलची संधी असेल. सत्रिशिंग असेल तिथं आणि जमिनीला दान झाला चेंडू. 1 धाव घेतली. 2 धावा घेतल्या. 2 धावा असतील मित्रांनो. 2 धावा होताना पाहायला भेटल्या आणि धावा झाल्या तुमच्या 55 धावा. बोल 5 ना. शेवटचा चेंडू असेल सुल्लेख. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल ते सुद्धा पाहायला भेटेल. इस्ट्रॅकला असेल सनी. का मी नाव घेतो? का नाव घेतो मी सनीचा बार की या सनीचे वाट मिळतो आणि सीमारेषी फार गटार फेकून दिलाय. सीमारेषी फार. शिवाजी चितलवाणी वेट राहतो षटकार. प्रत्येक चेंडूला सीमारेषी फार गटाना पाहायला भेटत सनी. त्याला फलंदाजी आवडले असेल सनीची तर नक्कीच टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. तुम्हाला विनंती असेल जेवढं प्रेक्षक असेल त्यांना विनंती असेल अशा सनीसाठी टाळ्यांचा गजर नक्कीच व्हायला पाहिजे. काय फलंदाजी केली अंबरनाथ संघाने. बासष्ट धावा. 18 चेंडू ना. 18 चेंडू आणि 62 धावांचा लक्ष असेल बेंडी संघाला. बेंडीच्या पाड्याला नक्कीच धावाचा डोंगर उभा करताना पाहायला भेटला अंबरनाथ संघ. तर तुम्हाला मोठे फटके प्रत्येक
प्रत्येक वरीला मोठे फटके हाणावी लागेल. भेंडीच्या पाडाला विनंती असेल आपल्या संघासाठी खेळावा असेल तर तुम्हाला मोठे फटके नक्कीच मारावे लागतीलच. तर चला सतीशिंग लावून घ्या अमरनाथ संघ. तुम्हाला सुद्धा विनंती असेल. सनीनी काय फलंदाजी कीर्तन आपल्याला पाहायला भेटतं. टॉसविनला नक्कीच कुठले संघ असतील तर नक्कीच विनंती असेल. आमचा असेल का मित्रांनो? नक्की आई गाव तुम्ही पानेरा संघ आणि कोणाचं तैसर ना आई गाव तुम्ही आणि पानेरा संघ नक्कीच टॉसविनला नक्की जितूया. किती लांब पोहोचलो माहिती बोल. 18 चेंडू आणि 65 धावांचं लक्ष असेल. भेंडीचा पाडा. भेंडीच्या पाडाला लढावी लागेल. उठत पडत तरी खेळावी लागेल आणि धावा बनवावे लागतील, ठोकावे लागतीलच. चेतनला बोलो. तर नक्की चेतनला तुला विनंती असेल टॉसविनला नक्कीच या आणि दैसर संघाला सुद्धा विनंती असेल. टॉसविनसाठी नक्कीच आपण टॉसविन करून घ्या इथं मंचावरती. बॉलिंगला कोण? ऋतिक. ऋतिक ना बॉलिंगला सज्ज झाला ऋतिक आणि फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल सलामची जोडी नक्कीच मैदानावरती पाठवायला. सलामीची जोडी मैदानावरती पाठवा मित्रांनो. सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटतं. 65 धावांचं लक्ष असेल तुमच्या सामने. तुम्हाला सुद्धा मोठे फटके खेळावे लागतील. आपल्या गावासाठी लढावे लागेल, पळावे लागेल, काहीतरी करून दाखवावे लागेल की आपल्या गावाच्या नावासाठी आपण फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतं. काय धनेश धनेश इष्टकला असेल धनेश आणि व इष्टकला असेल अजय ना. नऊ इष्टकला असेल अजय आणि फलंदाजी करताना पाहायला भेटेल धनेश. बॉलिंगला सज्ज झाला ऋतिक. तिला ऋतिकला कुठल्या पद्धतीने चेंडू घातलेला आता धावांचा डोंगर तो उभा असेल. भेंडीचा पाडा संघ 65 धावा बाहेर फलंदाजी करताना पाहायला भेटला. सनीनी फलंदाजी तोच आपल्याला किपर पण पाहायला भेटतो. किपरिंग कुठल्या पद्धतीची करेल ती सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल या खेळपट्टीवरती. धनेश इष्टाकला असेल धनेश. तर धनेशला फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक मोठे फटके 62 धावा मारावी लागतील 18 चेंडू मध्ये. पहिला चेंडू फेकी केली. पहिला चेंडू एक धाव घेताना पाहायला भेटला. एक धाव घेतली. एकच धावावरती समाधान मानावी लागेल. एकच धाव घेतली. एक चेंडू आणि एकच धाव. तर सिंगलनी तुमचं काम जमणार नसेल. तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. भेंडीचा पाडा संघाला विनंती असेल तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील की धावा तुमच्यासाठी खूप असतील. डोंगर उभा केलाय आणि अंबरनाथ संघाने. तर दुसऱ्या चेंडूवरती पाहायला भेटल. दुसरा चेंडू वळवला. दुसरा चेंडू फेकून दिला की काय सीमारेषे पार. 4 धावासाठी व्हॅन वेधावी चौकार फेकून दिला. असत फटके 6 धावा असतील. सौरभ मित्रांनो 6 धावा असतील. इथून कल्ला नसेल चेंडू आणि चेंडूला फेकून दिला. 2 चेंडू 7 धावा. भेंडीचा पाळा नक्कीच तुम्हाला असे फटके खेळावे लागतील आणि काय फटकेबाजी करताना पाहायला भेटला. तिसरा चेंडू घेऊन येताना पाहायला भेटतो. तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल. तिसरा चेंडू विकावलाय. काय चेंडू टोलवलाय. जाईल का सीमारेषे पार आणि 6 धावा. येतावा चटकार वेगून दिला सीमारेषे पार. 6 धावासाठी व्हॅन येतावा चटकार. नक्कीच त्याला सुद्धा माहिती असेल आपल्या सामने अंबरनाथ संघाने मोठा डोंगर उभा करून पाहायला भेटला. हा बी किसी कम नाही दाखवून दिला. भेंडीचा पाडा संघ नक्कीच भेंडीचा पाडा पण कमी नसेल. आम्ही पण कोणाच्या कमी नसेल असा दाखवून दिला.
चौथा चेंडू फेकून देईल का? चौथा चेंडू आणि झेल. फलंदाज दोन फलंदाज खेळत होता, चांगली बॅटीतून धावा येत होत्या. लगाबाटचे दोन षटकार मारले आणि फलंदाजाला परतावायला लागला. हा मनामध्ये स्वप्न होते ते चिडचिड झाले या मैदानावरती. त्याने मला म्हणला होता की मी आता या मैदानावरती चांगली फलंदाजी करीन का, पण सुरुवात चांगली होती आणि चौथ्या चेंडूवरती त्याला वेगदान देऊन यावा लागला. बॅटिंग आहे का? टॉस कोण जिंकलं? दैसर संघ टोचून केले आणि पाने आई गादे पानेरा संघाला बॅटिंग करण्याचा निर्णय दिलाय दैसर संघाने. 13 धावा ना? 2 3 4 4 चेंडू आणि 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. या चेंडूवरती किती धावा येतील त्यासुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं असेल. या 2 चेंडूवरती मोठे फटके यायला जरुरी असेल की मोठ्या फटक्यांचीच गरज असेल तुम्हाला. तिला पाचवा चेंडू फेकून दिलाय. जेलची संधी, जेल होईल का? आणि सतीशिंग असेल आणि जेल घेतली. नशिबाची जेल. चेंडू उडला होता हातामधून आणि जेल घेतली आणि फलंदाजाचा खेळ संपवला. फलंदाजाला परतावं लागेल. नरेश हे कोण? नरेशची जागा भरून काढायला गेले सोमनाथला तर चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. की सोमनाथ तुला सुद्धा विनंती असेल माझ्याकडून की तू संघासाठी चांगली फलंदाजी करून दे. की तुझा संघ ना मैदानावरती तुम्ही खेळत असतो तर काही आपल्याला आपल्या मनावरती कळत नसतं. तुझा संघ जो बाहेर बसत असतो ना, ज्या 9 फिल्डरला नक्कीच असतील की आपला संघ जिंकू येईल, आपली ओपनिंग जोडी खेळेल, चांगल्या फलंदाजी करेल, तर नरेशला फलंदाजी करावी लागेल. 5वा चेंडू येऊन येताना पाहायला भेटला. 5वा चेंडू फेकून दिलाय. सीमारेषे पार ब्रँड जाता चटकार टोलवलेला चेंडू आणि खूप लांब चेंडू फेकून दिलाय. 19 धावा वर समाप्त झाले आणि 19 धावा. जितका रनचा पाठलत होता तितक्या धावा तुम्ही ठोकल्या गेला. 19 धावा. अजून 42 धावा. 12 चेंडू आणि 42 धावाची गरज असेल. 43 सॉरी मित्रांनो मी शूटिंग होतो. 43 धावांची गरज असेल अजून तुम्हाला. 12 चेंडू आणि 43 धावांची गरज. पेंडीचा पाडा. भेंडीचा पाडा काय कमबॅक करून दाखवतो. भेंडीचा पाडा पण मागं हातत नसेल की भेंडीचा पाडा पण सांगून दाखवत असेल की आम्ही पण कुणाच्या कमी नाही, आम्ही पण क्रिकेट लवर असेल. भेंडीचा पाडा काय धावा टोकल्या. 6 चेंडू आणि 19 धावा. भेवंडीच्या पाड्याने तिला अंबरनाथ संघ आता काय करेल आणि बॉलिंगला सज्ज झाला सनी कुठल्या पद्धतीची बॉलिंग हातली ती सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू घेऊन आला सनी. आता या चेंडूवरती काय करेल. चेंडूवरती क्षेत्रीय सिंग असेल आणि चेंडू विरकवून गेलाय. या चेंडूवरती किती धावा? एक सुद्धा धाव नसेल. धावा 2 धावा झाल्या असत्या. निर्धाव चेंडू. कोणला 2 चेंडू आपल्याला पाहायला भेटतो. दुसरा चेंडू टोलवला पाहायला भेटला. दुसरे शत्रुसिंग असेल आणि शत्रुसिंगला बीट करून घेऊन जाईल का चेंडू. चौका. सीमारसी काय असेल. चौका असेल का. ओलंडर असेल तिथे चौका. ब्रँड देतो चौकार. तिला खतरनाक चौकार. शत्रुसिंग पाहायला गेला. डाय मारली. चेंडूला आडवाचा प्रयत्न केला. अजून करू तरी काय संघासाठी. थोडासा चेंडू निसटला गेला आणि सीमारेषा पार गाठला. म्हणजे चौकार नशिबाचाच असेल असं म्हणावं गेलं काय. तिसरा चेंडू टोलवलाय. एक सुद्धा धावले नसेल. तिसरा चेंडू निर्धाव चेंडू. काय कमबॅक करून दाखवते सनी. बॉलिंग आपल्या संघासाठी कुठल्या तरी पद्धतीने करून पाहायला भेटतंय. फलंदाज असा असेल की त्याला मला छटकार नाही तर चौकाच मारावा लागेल. एक धावा जे आपला संघ पुढे जाणार नाही मित्रांनो. एक धाव पण तुम्हाला काढावी लागेल. चेंडू तो फेकलाय. शत्रुसिंग असेल तिथं एक धाव घेतली. एक धावती समाधान मानावं लागेल. एकच धाव. 4 चेंडू ना. 4 चेंडू आणि धावा झाल्या त्या 24 धावा.
अजून तरी तुम्हाला मोठे फटके 12 लागतील. 4 चेंडू 24 धावा. सनी काय बॉलिंग टाकतो आपल्या संघाकडून. जशी फलंदाजी तशी गोलंदाजी सुट करताना पाहायला भेटला सनीचं नाव काय वाजतं या मैदानावरती की सनीने आपला काम करून दाखवलाय. बॉलिंग पण त्याच पद्धतीची. 5वा चेंडू घेऊन येताना पाहायला भेटला. 5व्या चेंडूवरती धाव घेईल का शतक असेल. एक धाव 24 धावा. 25 धावा झाल्या. 5 चेंडू 25 धावा. कधी नसेल अजून तुम्हाला लय धावा ठोकावे लागतील. चांगली फलंदाजी सुट करून दाखवावी लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल ती सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. सनी असेल बॉलिंगला. फेकला चेंडू फेकून दिला आडव्या दिशेला. शतक असेल. खूप काय शतक करताना पाहायला भेटला. गुट्रो केला चेंडू आणि एकच धाव. वर समाप्त. 26 धावा. 6 चेंडू आणि 6 सिक्स पाहिजेत. अशी फलंदाजी करून दाखवेल का. प्रत्येक चेंडूला सीमारेषे पार पाठवावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती वार करावे लागतील. प्रत्येक चेंडूला आपल्या काबामध्ये घ्यावं लागेल. प्रत्येक चेंडूला तुम्हाला पारकावे लागेल आणि सीमारेषे गाठाव्या लागतील. तेव्हा जाऊन कुठला तरी संघ विजयाकडे लोटेल. एक पण चेंडू जर एक पण चेंडू डोट निघाला तर कुठला तरी अंबरनाथ संघ विजय धरेल. पुरा सामना अंबरनाथ संघाकडे वळला गेला. अंबरनाथ संघाला माहिती असेल 6 षटकार मारणारा इथं फलंदाज नसेल. वाईट खराब चेंडू पाहायला भेटला. जर बेंडीचा पाडा तुम्हाला पहिलाच विनंती केली होती का एक धावा पण तुम्ही कंटक केल्या असत्या. जर एक धावाच्या कनेक्ट केल्या असत्या तर कुठेतरी धावा तुमच्या पुढे गेल्या असत्या. 30-35 धावावरती लागू केल्या असत्या. चेंडू फेकलाय. जेलची संधी. शतक असेल आणि जेल घेईल का. जमिनीला दान झाली जेल. चेंडू उचलताना त्यावर एकच धाव घेतली. 27 धावा ना. 28. एकच चेंडू 28 धावा. अजून तरी खूप धावा पाहिजेत. आता काय होणार नसेल. बेंडीच्या पाड्या संघासामने किती मोठे फटके आणले तरी काय होणार नाही. अशा फटक्याची गरज होती बेंडीच्या पाड्याला. पहिलेच अशा फटक्याची गरज होती. जर असे फटके जर तुम्ही कन्वर्ट पहिलेच केले असत्या तर कुठेतरी तुमचा संघ विजयाकडे लोटला असता. अशा फटक्याची गरज जेव्हा होती तेव्हाच तुम्हाला करायची होती. आता किती मोठे फटके खेळले तरी तुमचा संघ पुढे जाईल असं वाटत तर नाही आम्हाला. पुरा अंबरनाथ संघाकडे सामना वळलेला पाहायला भेटतो. हारू पण तरी शेवट परत लढू असं म्हणतोय बेंडीचा पाडा संघ. धावा किती पाहिजे. 28 धावा. 4 चेंडू 28 धावा अजून पाहिजे असतील. 2 चेंडू आता 3 चेंडू 28 धावा. बेंडीचा पाडाने सुद्धा दाखवून दिला. हरलो तर काय झालं. शेवट परत लढून जाव. अंबरनाथ संघाला पण आम्ही दाखवून देऊ की आम्ही हरलो तर काय झाला. शेवट परत लढू. मॅच अशी सोडून द्यायची नसतं मित्रांनो. मॅच कुठे पलटेल ते माहिती पडणार नसेल. चौथा चेंडू टोललेला. अशा फटक्याने काही होणार नाही. शतक असेल. काय शतक करताना आपल्याला पाहायला भेटला. पडलो फुटलो पण चेंडू अडताना पाहायला भेटला. काय शतक. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे पण तुझं पेक्षित असतील टाळ्या एकाच्या कडून पण येताना पाहायला नाही भेटत आपल्याला. 4 चेंडू आता 2 चेंडू शिल्लक असतील. 27 धावांची गरज असेल अजून. 2 चेंडू 27 धावा. तिला 5वा चेंडू फेकी केली. 5वा चेंडू डॉट. 5वा चेंडू डॉट पाहायला भेटला. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती काही घडणार नाही. ते अंबरनाथ संघ विजयाकरता लोटताना आपल्याला पाहायला भेटला. काय फलंदाजी करताना पाहायला भेटली. डोंगर उभा करून दिला होता. बेंडीच्या पाड्या संघ सामने अंबरनाथ संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल जाताना पाहायला भेटला. मनापासून धन्यवाद. आणि हारलेल्या संघाला बेंडीचा पाडा या संघाला हडलक मनापासून धन्यवाद मित्रांनो. असंच येत राहा. असंच खेळत राहा. प्रयत्न करत राहा. कुठल्या तरी मैदानावर